अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन येत्या 19 फेब्रुवारीला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातली ही घोषणा केलेली आहे आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन 19 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। काय सविस्तर माहिती आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहे या भूमिपूजन सोहळ्याला? मधुरा, आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जे अरबी समुद्रात उभारण्यासंदर्भात घोषणा झाली होती 2008 साली ही घोषणा करण्यात आली होती, परंतु त्यानंतर या स्मारकाचं काम किंवा परवानग्यांचा जो विषय आहे तो पुढे जात नव्हता। आघाडी सरकारने या संदर्भात निर्णय घेतला होता। त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख होते, त्यांनी ही घोषणा केली होती आणि त्याच्यानंतर केंद्रीय पातळीवरती अनेक परवानग्या घेण्यासंदर्भात आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू होते। पर्यावरण खात्याकडनं या प्रकल्पासाठी किंवा इतर खात्यांकडून जवळजवळ 40 परवानग्यांची गरज होती आणि त्या परवानगीचा पाठपुरावा जो आहे तो पाठपुरावा सुरू होता। परंतु आता शिवसेना भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता या भूमिपूजनात या स्मारकाचं काम अतिजलद गतीने करण्याचा निर्णय या सरकारने घेतलाय आणि त्यानुसार येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी समुद्राच्या ज्या ठिकाणी जी जागा निश्चित करण्यात आलेली आहे, गिरगाव चौपाटीवरून साधारणतः 20 मिनिटं अंतरावर ही समुद्रात जागा निश्चित करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री या स्मारकाचं भूमिपूजन करतील आणि त्याच्यानंतर या स्मारकाचं काम सुरू होईल। जागतिक दर्जाचे स्मारक बनवण्याची घोषणा पूर्वीच्या सरकारने केलेली आहे आणि साधारणतः त्याच धर्तीवरती या स्मारकाचं काम हे जागतिक दर्जाचं असेल अशी सुतोवाच मुख्यमंत्र्यांना विधानसभेत केलेली। धन्यवाद दीपक, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आहे आणि अर्थातच 19 फेब्रुवारीला ह्या भूमिपूजन होणार आहे याचं आणि आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे की 19 फेब्रुवारीला याचा भूमिपूजन सोहळा रंगेल। अरबी समुद्रात हे शिवस्मारक बांधण्यात येईल, ऐतिहासिक असं हे स्मारक असेल। या भूमिपूजन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं हे प्रकल्प आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।